संचारी देवर लड्डू मुक्त्यान अवतार ಈಗಿನ ಸಂಚಾರಿ ದೇವರ ಸಂಚಾರ ಮಾಡುತ್ತ ಭಕ್ತರ ಮನಿಯ ಬೆಳಕನ್ನ ಮಾಡ್ಯಾರ ಅವರೇ लड्डू मुक्त्यार. कोमटराव इतरांची जाहीर खिल्ली उडवतात आणि त्यामध्ये धन्यता मान. मात्र यांना कोणी जर काही बोललं तर लगेच यांच्या अंगाचा तिळपापड होतो, यांना राग अनावर होतो. मग यांचे शिळे वडापाव खाणारे सैनिक घरामध्ये घुसतात. मग तो मर्चंट ऑफिसर जरी असेल तरी त्याचा डोळा फोडतात. त्यांचे विधान परिषदेचे विरोधी पक्ष नेते अंबादास दानवे यांनी मराठा क्रांती मोर्चाच्या दरम्यान संभाजीनगर येथील क्रांती चौकामध्ये जमलेल्या काही मराठा आंदोलकांना मारहाण केली. एका मराठा आंदोलकाच्या छातीत पाय मारला. यांच्या घरगड्याने यांच्या चोमणा या वृत्तपत्रातून हग्रलेख लिहिला आणि त्या हग्रलेखामध्ये मराठा क्रांतीच्या मूक मोर्चाला मुका मोर्चा असं संबोधलं. यांचा संभाजीनगर या नावाला देखील विरोध आहे. यांची पहिल्यापासून नीती हीच आहे की मला पहा आणि फुले पहा. शेंडी जाणव्याचं हिंदुत्व यांना मान्य नाही. मंदिरामध्ये घंटा बडवणारा हिंदू यांना मान्य नाही. यांच्याच बांद्र्यामध्ये जिथे जिथे सोसायट्यांमध्ये मुस्लिम बहुसंख्य झाले तिथे तिथे हिंदूंना त्रास दिला जातोय. त्यांना वाचवायचं सोडून हे मुस्लिमांना बळकटीकरण करत आहेत. हे यांचं हिंदुत्व. विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जागा वाटपावरून हे काँग्रेस सोबत अजूनही लढत आहेत. काँग्रेसच्या नाना पटोले यांनी कोमटराव आणि त्यांच्या घरगड्याचा जाहीर अपमान केलेला आहे. तरी सुद्धा लाचारासारखे हे भकास आघाडीमध्येच अजून आहेत. कारण यांना माहित आहे भकास आघाडीतून जर आपण बाहेर पडलो तर आपल्याला कोणीही मतदान करणार नाही. त्याच आम्ही एक व्हिडिओ केलेला होता ज्यामध्ये ज्योतिताई वाघमारे यांचं भाषण आम्ही जसं आहे तसं दर्शवलं. मात्र त्यावर कमेंट करताना कोमटरावांच्या एका समर्थकाने अशी प्रतिक्रिया दिलेली आहे की ज्या ताटात खाल्लं, ज्याने तुम्हाला इतकं मोठं बनवलं, त्याच्याबद्दल बोलताना तुम्हाला काहीच कसं वाटत नाही का? तर त्या युजरला, त्या प्रतिक्रिया देणाऱ्याला आम्हाला एक प्रश्न विचारावा असा वाटतो की बांद्र्यामध्ये जिथे जिथे सोसायट्यांमध्ये मुस्लिम बहुसंख्य झालेले आहेत आणि हिंदूंवर निर्बंध आणत आहेत त्यांच्या बाबतीमध्ये तुमच्या या कोमटरावांनी काय निर्णय घेतलेला आहे? कोमट पाणी पिऊन तोंडाची वाफ जिरवणे या पलीकडे तुमच्या कोमटरावांनी आजपर्यंत हिंदूंसाठी काय केलेलं आहे हे एकदा या शिळ्या वडापाव सैनिकांनी सिद्ध करावं. दसऱ्याच्या निमित्तानं कोमटरावांनी भाषण केलं. त्या भाषणामध्ये त्यांनी पुन्हा एकदा अदानींवर आपलं टीकास्त्र सोडलं. नेहमी सारखेच बायकी टोमणे मारत अदानींना आणि गुजरात्यांना शिव्या दिल्या. यांचं म्हणणं असं आहे की अदानी यांनी धारावीचा प्रकल्प घेतला, एअरपोर्टचा प्रकल्प घेतला, टोल नाके घेतले, अमक घेतलं, तमक घेतलं, हे घेतलं, ते घेतलं. अरे हे सगळं काही टेंडर नुसार झालेलं आहे. याच्या निविदा काढण्यात आल्या होत्या. तुम्ही एवढे महाराष्ट्राचे आणि मराठी माणसाचे कैवादी म्हणून घेता, मग तुम्ही टेंडर का भरलं नाही? किंवा तुमच्या एखाद्या शिळ्या वडापाव सैनिकाने टेंडर का भरलं नाही? त्याचं कारण असं आहे की तुम्ही तुमच्या या शिळ्या वडापाव सैनिकांना कधी टेंडर भरण्या इतकं, निविदा भरण्या इतकं लायकच बनवलेलं नाहीये. अहो तुमचे कार्यकर्ते वडापावची गाडी जरी टाकत असले ना तरीही तुमचेच कार्यकर्ते परत त्यांच्या वडापावच्या गाडीवर जाऊन फुकटात वडापाव खातात आणि दिवसाची 100 रुपयाची वसुली करतात. शिवथाळी आणि शिवभोजन अशा योजना तुम्ही आणल्या. मात्र तुम्हाला कधीच असं वाटलं नाही का की शिव उद्योग वाढला पाहिजे? तो उद्योग वाढवून तुम्ही आजपर्यंत किती मराठी व्यावसायिक निर्माण केले याचं उत्तर देणार का? तुमचं ते चोमणा नावाचं वृत्तपत्र तुमच्या पाकिट पत्रकारांऐवजी कोणीही वाचत नाही. यातूनच एक गोष्ट सिद्ध होते, तुम्हाला स्वतःचा व्यवसाय देखील व्यवस्थित करता येत नाही. तेव्हा तुम्ही इतरांनी जर व्यवसाय केला तर त्यावर टीका करणं सोडून द्यावं. अदानी आणि अंबानी यांच्यावर तुम्ही तुमच्या भाषणामधून टीका करता, मात्र तुमचाच पोरगा अंबानीच्या लग्नाच्या कार्यक्रमामध्ये तिसऱ्या रांगेमध्ये नाचतो. यावर काही भाष्य करणार आहात का? तुम्हाला नुकताच हृदयविकाराचा त्रास झाला होता आणि ह्या त्रासावर उपचार करून घेण्यासाठी तुम्ही एका अद्ययावत रुग्णालयामध्ये दाखल झाला होता.
त्या रुग्णालयाचा मालक हा गुजरातीच होता हे तुम्ही विसरलात का? गुजरातांच्या अद्ययावत हॉस्पिटलमध्ये जाण्याऐवजी तुम्ही जर सरकारी रुग्णालयामध्ये गेला असतात तर बरं झालं असतं ना. का म्हणून तुमच्यावर विश्वास ठेवायचा? अंबानीच्या लग्नात फुकट फुक्का झोडण्यासाठी तुम्ही सहकुटुंब सहपरिवार जाता, तुमच्या मेडिकल इश्यूज साठी तुम्ही गुजरातांच्या हॉस्पिटलमध्ये जाता आणि भाषणातून त्यांनाच शिव्या घालता. उस्मान मिया याचं उत्तर देणार नाहीत, मात्र उस्मान मियांचे जे कोणी समर्थक आहेत ना त्यांनी या प्रश्नाचं उत्तर नक्की द्यावं. देशाचा विकास व्यावसायिक करतात. अदानी आणि अंबानी हे जितका टॅक्स भरतात ना तितके पैसे उस्मान मिया आणि त्यांचा पोरगा महिन्याला खातो. उस्मान मिया आपल्या जाहीर भाषणांमधून महिलांच्या सुरक्षेविषयी सरकारला प्रश्न विचारतात, मात्र दिशा सलियान केसवर उस्मान मिया आजवर एक शब्द सुद्धा बोललेले नाहीत. यांचा कसा पोपट झालेला आहे याचं एक उदाहरण ऐकून घ्या मित्रांनो. 1-2 दिवसांपूर्वी मातोश्री या नव्या मदरशावर यांच्या आमदारांची आणि उमेदवारांची एक बैठक झाली. या बैठकीमध्ये यांनी एबी फॉर्म वाटले होते, मात्र यांच्या काही उमेदवारांनी आमदारांनी एबी फॉर्म घ्यायला नकार दिला आणि नंतर पेंग्विनचं म्हणणं असं आहे की नाही असं काही घडलंच नाहीये. यांच्या सोबत जे सध्या उमेदवारीसाठी इच्छुक असणारे आहेत त्यांना देखील ही शंका आहे की आपण मशाल हातात घेऊन लढलो तर कदाचित आपला पराभव अटळ आहे. त्यामुळेच या उमेदवारांनी एबी फॉर्म घेतले नाहीत. काँग्रेसचे नाना पटोले रोज यांना यांची लायकी दाखवून देतात, मात्र हे तरीही बेशरमपणे केवळ सत्तेसाठी आणि पदासाठी हापापलेपणा करत निर्लज्जपणे हिंदूंचं खच्चीकरण करणाऱ्यांना समर्थन देतात. यांना असं वाटतंय की आपण मॅनेज जरांगेंना मॅनेज करू शकतो, मात्र मॅनेज जरांगे आता MIM आणि इम्तियाज जलील ओवेसी यांनी मॅनेज केलेले आहेत. त्यामुळे कोमटरावांनी आता ही अपेक्षा सोडून द्यावी की मॅनेज जरांगे आणि हिरवे मतदार त्यांच्या पाठीशी आहेत. मित्रांनो, या बाबतीमध्ये तुमचं काय मत आहे हे कमेंट मध्ये कळवायला अजिबात विसरू नका. उस्मान मिया धडधडीतपणे सांगतात की आम्हाला शेंडी जाणवं हे हिंदुत्व मान्य नाही, आम्हाला मंदिरामध्ये घंटा वाजवणारा हिंदू मान्य नाही. उद्या हे असंही म्हणतील की आम्हाला मंदिरामध्ये आरती गाणारा आरती म्हणणारा हिंदू मान्य नाही. हे उद्या असं म्हणतील की आम्हाला मंदिरामध्ये नमाज पठण करणारा हिंदू हवा आहे. तुम्ही अशांना मतदान करणार आहात का? हा सगळ्यात मोठा प्रश्न आहे मित्रांनो. याचं उत्तर कमेंट मधून नक्की द्या. हे कितीही हिंदू विरोधी बोलत असले तरीही छत्रपती शिवरायांच्या महाराष्ट्रामध्ये हिंदुत्व धगधगतच राहणार आहे आणि ते धगधगतच राहावं यासाठी आम्ही नेटाने प्रयत्न करत आहोत. आणि म्हणूनच आम्ही खास हिंदू माता बंधू भगिनींसाठी हिंदू प्रपंच हे नवकोर युट्यूब चॅनल सुरू केलेलं आहे, ज्यावरून हिंदू धर्मशास्त्र, संस्कृती, नीती, संस्कार यांवरचे शास्त्रीय आणि वैज्ञानिक दृष्टिकोन असलेले व्हिडिओज आम्ही सादर करत आहोत, ज्यांची लिंक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये आम्ही दिलेली आहे. त्या लिंकला क्लिक करा. हिंदू प्रपंच या युट्यूब चॅनलला सुद्धा सबस्क्राईब करा. अजून जर महाप्रपंच या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करून घ्या, म्हणजे राजकीय विश्लेषणाचे आमचे नवनवे व्हिडिओज सगळ्यात अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचतील. आजचा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट मध्ये कळवायला अजिबात विसरू नका. आमचा कमेंट बॉक्स तुमच्या प्रतिक्रियांसाठी आतुर झालेला आहे, तेव्हा पटापट कमेंट करायला सुरुवात करा. राजकीय बातम्या, राजकीय घडामोडी, राजकीय अपडेट्स रंगतदार पद्धतीने जाणून घेण्यासाठी बघत रहा महाप्रपंच. पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. जय हिंद, जय महाराष्ट्र, वंदे मातरम, जय शिवराय, जय शंभूराजे, जय भवानी, जय जगदंब, भारत माता की जय, जय श्रीराम.